राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉग मध्ये. आणि आशा करतो तुम्ही सगळे मस्त असाल, आपल्या आयुष्यामध्ये एन्जॉय करत असाल. आज आम्ही मराठी ब्लॉग सुरू दोघं सोबत करतोय, कारण काय पाहिजे सांग जरा. कारण आज आम्ही ब्लॉग मध्ये दाखवणार आहे सुनील दादांची रूम. थोडं मोठ्याने बोल जरा, कॅमेरा बघ कुठे आहे. थोडस मोठ्याने, जसं माझ्यावर ओरडून बोलते तसं बोलायचं. तर आज आम्ही दाखवणार आहे सुनील दादांची रूम आणि घरामध्ये आम्ही नवीन काय काय चेंजेस केले ते. हे चेंजेस आम्ही खूप बॉडी लँग्वेज यू कॅन एक्सप्लोर. तर आज आम्ही दाखवणार आहे सुनील दादांची रूम आणि आम्ही आमच्या घरामध्ये काय काय चेंजेस केले ते दाखवणार आहे. तर खूप सारे केले, नवीन कलर दिला आहे, फर्निचर केलं आहे, आमच्या रूममध्ये पण काही ॲड केलं आहे, काही आम्हाला किचनमध्ये पण करायचं आहे. अजून ते बाकी आहे, किचनमध्ये करायचं चालू आहे काम, अजून पूर्ण नाही झालं आहे. आणि आमच्या रूममधले कलर बाकी आहे अजून. सगळं तर सांगूनच दिलं, काही ठेवलं का मागं दाखवण्यासाठी? ब्लॉगिंग बनणार काय, ब्लॉगर बनणार अशी ब्लॉगिंग करतं का? तर मित्रांनो, आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सुनीलच्या रूमची टूर देणार आहे. कारण सुनीलचं लग्न जवळ येत आहे आणि त्याच्यासाठी एक रूम आमच्याकडे कमी होती, तर आम्ही घराला थोडं मॉडिफिकेशन केलं आणि एक नवीन रूम ॲड केली. तर त्या रूममध्ये काय काय केलं आहे सगळं तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. त्यासोबतच आमच्या घरामध्ये जसं एक रूम बनवायला लागलो की त्यासोबत दुसरे कामं निघतातच. तसं झालंय की आमच्या घराचं पण आम्ही बाकीचं पण काम करून घेतलं लगेच. जसं आमच्या रूममध्ये थोडंसं फर्निचर बनवलं, कलरिंग वगैरे. आणि आमच्या मागे एक वॉशरूम पण आम्ही बनवलेलं, त्याची पण टूर देतो आम्ही तुम्हाला. तर सर्वात पहिले सुरुवात करूया आपण सुनीलच्या रूम पासून. सुनीलच्या रूमची शेवटची द्यायची, अगोदर बाथरूम पासून सुरुवात करायची. जे पहिले काम झाले त्याची पहिली. ठीक. तर चला, आता आमच्या मागे हे वॉशरूम आहे, तर याची आम्ही तुम्हाला टूर देतो. सगळं कलर वगैरे देऊन झालं, त्यामुळे एकदम सुंदर दिसतंय सगळं. त्याला दरवाजे बसवायचे राहिले अजून. इथे एक आम्ही शिडी लावून ठेवली आहे वरती, कधी घरावरती जाण्यासाठी. म्हणजे सध्या तर तिला काढायचं आहे बाजूला, बरंच काम बाकी आहे अजून ना वरती. आणि एक शिडी पण बनवावी लागणार. नाही ना, मधलं तर झालं ना सगळं. हां हां, क्लीन करायचं तर राहिलंय. हां, त्याच्यामध्ये ओली होईल शावरने. तर हा, इथे आम्ही मस्त शावर वगैरे लावून घेतलंय, कमोड टाकून दिलंय, कारण जरुरीच होतं का कारण हा एक वरती वॉशरूमच नव्हतं. तर त्यामुळं काय व्हायचं की आम्हाला जर काही इमर्जन्सी असेल नॅचरल कॉल्सची, तर आम्हाला जावं लागायचं खाली. आणि खूप इनकन्व्हिनियंट होतं आमच्या सर्वांसाठी. आणि म्हटलं आता नवीन रूम बनवतोच आहे सुनीलचे, तर म्हटलं बघूया की आपण वॉशरूम पण बनवून घेऊया. आणि त्यासाठीच मग आम्ही तिथं बनवून घेतलं वॉशरूम. तर चला, आता आपण एंटर करणार आहे सुनीलच्या रूममध्ये. तर अगोदर जर तुम्ही आमचे जुने व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहीत असेल की आमचं घर कसं होतं अगोदर. इथे ज्या जागेवरती सुनीलची रूम बांधली ना, तिथं गॅलरी होती आमची, म्हणजे पोर्च होता आणि एक मोकळी जागा होती. पण मग याचं लग्न जमलं. व्हॉट इज गोइंग ऑन? व्हॉट इज गोइंग ऑन इंग्लिश. तर ही आहे सुनील दादांची भव्य दिव्य रूम. ओ, खूप मोठी झाली, म्हणजे बनवलीच आहे मोठी, कारण आमच्या बाकीच्या रूम छोटे छोटे आहे ना, तर जास्त पाहुणे वगैरे कोणी आले तर आम्हाला प्रॉब्लेम यायचा, सामान वगैरे पण आम्हाला ठेवायला. तर मग आम्ही इथं मोठी ए भाऊ, ते बंद कर ना ते घोटवायचं. तर ही रूम मोठी केली आणि याच्यामध्ये फर्निचर पण असं जास्त केलंय, कारण की सामान जास्त बसलं पाहिजे, असं वरती व्यस्त नाही दिसलं पाहिजे. पण आम्हाला यांनी बाकीचं सामान ठेवून दिलं तर उपकार होते. हो, तर नंतरचा प्रश्न आहे. आणि आम्ही रिक्वेस्ट पण नाही करणार, डायरेक्ट सगळे येऊन ठेवून देऊ. तर चला, सर्वात पहिले मी तुम्हाला सुनीलच्या रूमची टूर देतो. इथं जर आम्ही मस्त दरवाजा बसून घेतला, एक मार्बल, आणि हे फर्निचरचा जो कलर आहे त्याच कलरचा सेम दरवाजा बनवला आहे. ठीक आहे. तर इथं समोर आल्यानंतर सर्वात पहिले इथे आहे एक बेड. आणि ह्या बेडला आहे एक इथे काय म्हणतात याला, ड्रॉवर ठेवलं आहे. त्या ड्रॉवरवरती जर सुनीलला काही ठेवायचं असेल, जसं की हे सरबत आहे, तर तो इथं ठेवू शकतो आणि असं पिऊ शकतो. थंड थंड सरबत मस्त बनवलंय का? म्हणजे इथं सरबताचा ग्लास वगैरे असेल किंवा मोबाईल चार्जिंगला वगैरे ठेवता येऊ शकतो. त्याच्यात थोडं पुढे गेलो आणि हा बेड आहे ना, हायड्रोलिकवाला आहे बरं का.
आता मी दाखवू नाही शकत त्याच्यावरती हे सगळं ट्रॉली वगैरे पडलं. नको 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 ना, बाहुबली म्हणू. बाहुबली का बनते पाहिजे तू. तर हे आहे सुनीलचं मेन फर्निचरचं युनिट. इथं बघू शकता तुम्ही. भाऊ बाजू सरक ना, आमचं काय चाललंय इथं. हां पाहिलं जरा सांगे काय आहे. तर हे आहे सुनील दादांच्या वाईफला मेकअपचा खूप शॉक आहे. त्याच्यासाठी आम्ही हे मोठं करून घेतलं जेणेकरून तिचं सगळं सामान बसेल याच्यामध्ये. आणि हे मेकअपचं सामान आहे का? हो. अरे फेविकॉल आहे आता. तोंडाला लावायचं. ओठाला लिपस्टिक म्हणून याचा वापर केला जाणार आहे. सर्वात पहिलं तू लाव. हाँ देखो ना इनकी ब्यूटी सही है तो कितना मजा आ रहा है इनको. हाँ तरी तर आम्ही सगळं म्हणजे जसं की सगळं सामान ठेवता येईल मेकअपचं वगैरे त्याच्यासाठी हे बनवून घेतलंय. सगळे ड्रॉवर्स काढले. त्याला अजून हँडल बसवायचे बाकी आहे. त्याच्यामध्ये असे ड्रॉवर्स आहे. म्हणजे याच्यामध्ये जे मेकअपचं सामान आहे, बांगड्या, लाली, लिपस्टिक, फाउंडेशन, वगैरे खूप सगळं आयलाइनर ते बसू शकतं. आणि इथं आरसा बसणार आहे एवढा मोठा. पूर्ण आरसा आणि त्याच्या खाली एक बसण्यासाठी. इथे एक टेबल बसण्यासाठी छोटंसं असं खुर्ची टाईप करून घेतलंय बॉक्स. त्याचं काम बाकी आहे अजून. दाखवू का तो? तर हे बघा इथं हे टेबल आहेत छोटे छोटे. एक पायलसाठी बनवला, एक सुनीलच्या होणाऱ्या वाईफसाठी. ठीक आहे तिथं बसलेलं आहे. ठीक आहे. आणि एक मिनटं बिफोर तू कपाट शो करतेस, ही आहे सुनीलच्या रूमसाठी व्हेंटिलेशनसाठी एक मस्तवाली खिडकी, जिथून मस्त समोरचा व्ह्यू आहे. पूर्व दिशेला खिडकी आहे म्हणून मस्त सनराईजमध्ये येणार. ठीक आहे. कुठं चाललं रे भाऊ? हां म्हणजे सुनीलचं काम सुरू झालंय. आणि हे आहे सुनीलचं वॉर्डरोब. सुनील आणि त्याच्या वाईफचं वॉर्डरोब बघा कशी डिझाईन आहे. ही मध्ये सोनेरी ज्या स्ट्रिप्स टाकले हे थोडं मिसमॅच झालंय का? बरं ठीक आहे असो. हां ठीक आहे चलो जाणे देते. हां तर हे आहे सुनीलचं वॉर्डरोब. आता हे माहीत नाही दोघांपैकी कोण घेईल. सेम जसं इकडे आहे सेम तसं तिकडे पण आहे. तर भरपूर मोठं झालंय. याच्या खाली पण एक ड्रॉवर आहे. पाहिजे जरा त्याला माग ओढते का? असे 3 ड्रॉवर्स आहेत. म्हणजे याच्यात पण सामान शूज वगैरे काय असेल तर. एक आमच्या दोघांच्या चप्पलसाठी आहे, एक त्यांच्या चप्पलसाठी. ते कोणी ठेव कोणत्या ड्रॉवरमध्ये यात आम्ही आमचे चप्पल शूज वगैरे. रूम सुनीलची आहे. रूम सुनीलची आहे पण एक्साइटमेंट कब्जा करायची पाहायला जास्त आहे. इथं आपल्यांच्या जे आपण बॅग. हा म्हणजे मम्मीला पण जास्त एक्साइटमेंट आहे. मम्मी म्हणते की आता सुनीलची रूम झाली की माझं निम्म सामान इकडे टाकून दे. याच्यात आपल्यांच्या बॅग्स वगैरे राहणार आहे सगळ्या. हा ही वरती एक कंपार्टमेंट आहे. हा याच्यात माझे शूज राहणार आहे. आणि जी साईड सुनील दादांची राहील ते तर त्यांच्याकडे तर खूपच कमी कपडे. तर मग त्यांना मी असं रिक्वेस्ट केली, नाही आदेश दिला की उरलेल्या जागेत माझे कपडे ठेवण्यात येईल. सुनील तू याच्याशी सहमत आहे का? नाही ऑप्शन ब्रो. हा असं म्हणा. नाही तर मी बॅट शोधत होती. नाही म्हणल्या. ठीक आहे. तर मस्त स्लायडिंगचे दरवाजे बसून घेतले. पण हे जेवढे चांगले ना दिसायला तेवढे घातक पण. हा हात जाऊ शकतो मध्ये. बोट जाऊ शकतं. इकडे पण बोट लागू शकतं. आणि हे सिमिलर युनिट आहे जसं इकडच्या साईडने तसंच आहे. त्याच्यामध्ये ड्रॉवर्स बनवले. आणि याच्यामध्ये इथं कपडे वगैरे. वरती मोठं कंपार्टमेंट ठेवलं ज्याच्यामध्ये बॅग्स वगैरे किंवा काही मोठं सामान असेल तर. जेवढे बॅग्स आहेत ते सगळे इथं बसणार आहे. त्याच्यासाठी ठेवले हे. आणि काही याच्यात पण सामान गोधडे वगैरे जे आहे ना ते सगळं याच्यात बसणार आहे. जे आपल्या रूम मधून इकडे टाकायचं. हा उघड बरं. 2 ड्रॉवर्स आमच्या रूमचे. हा हे 2 ड्रॉवर्स मोठे मोठे आमच्या रूमचे आहेत. जे की खाली जागा राहिली होती ना आमच्या रूम मध्ये. ओ माय गॉड अमरेंद्र बाहुबली बनली पाहिजे. चला आता हायड्रोलिक दाखवण्यात येत आहे तुम्हाला. सगळं सामान बाजूला करा. 1 2 3 गो. पायल मुझे पता नहीं था ये क्या है. जाएगा फूट जाएगा खोबड़ा फूट जाएगा.
नहीं मैं शायद सुरू व्हायचा होताच त्याचा संपून टाकायची तू. हाँ फिर से एक बार माझे डोळे गेले. ज्यादा तेज. अरे उस पे गादी नहीं है ना, त्याच्यावर गादी नाही आहे ना, त्याच्यामुळे जास्त लवकर fast वर गेलं. गेलं. हा हळू जरा जायचं तुटून फुटून. हा, तुटणार नाही ते. तुटलं तर आम्ही कामावर येतोच. आता हळूच उचलायचं. तर असं होतं हे हायड्रोलिकचा डेमो सक्सेसफुल झालेला आहे. पायाला जरा जास्त अरे अरे माझ्या पायाला काय प्लास्टिक. जास्त सक्सेसफुल झाला. हा आणि तिथून सर थोडंसं आपण साईडला आलो की सुनीलचा हा वर्क एरिया असणार आहे. आणि सुनीलच्या वाईफने जर वर्क केलं तर तिचा पण वर्क एरिया हा असणार आहे. ठीक आहे. तीन Drawers. वरती पण हे 3 उघड बरं ते सर उघडून दाखव. तर वरती पण थोडं स्टोरेज बनवून घेतलंय. ते जरा नवीन आहे ना त्याच्यामुळं हार्ड आहे जरा. हां तर असं स्टोरेज बनवलंय. इकडचा कंपार्टमेंट उघडच ठेवला आम्ही आणि इथं मस्त एक टेबल. आता ह्या रूम मध्ये इम्पॉर्टंट काम काय राहिलंय माहिती का? थोडंसं लाईट फिटिंग वगैरे करायचं आहे आणि कलरिंग तर हा कलरिंग पण आहे आणि प्लस फॅन एक लावायचं आहे. तर हे असं असणार आहे सुनीलचं रूम. तर तुम्हाला कसं वाटलं हे रूम जरा कमेंट करून सांगा. आमच्या हिंदी ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल स्वप्नील जाधव ब्लॉग्स चॅनलवरती. पण आपल्या मराठी ऑडियन्ससाठी खास करून आम्ही मराठीमध्ये एक सुंदरसा ब्लॉग बनवायचा निर्णय घेतला आहे. ठीक आहे. आणि कसं वाटतंय सुनील तुला तुझी सुनील तुला तुझी रूम कशी वाटते? जरा तुझी प्रतिक्रिया देतोस का? चांगलं वाटतंय भाऊ. फायनली माझ्यासाठी काहीतरी बनवलंय या रूम मध्ये, या घरामध्ये. मला हॉलमध्ये झोपावं लागत होतं. पण माझ्यासाठी नाही बनवलं भाऊ, माझं लग्न होतं म्हणून बनवलंय. लग्न नसतं झालं तर मला तिथंच झोपावं लागलं असतं. कट किया जाएगा. यांना एवढं पण फुटेज नाही भेटणार माझ्या ब्लॉग मध्ये. का बरं ग? नाही भेटणार. का पण? माझी मर्जी. तुझे ब्लॉग मध्ये तुझं पण फुटेज कट करू. तुझं पण एकदम से असा सीन आहे. तर आता हे तर रूमचं झालं. अजून काय दाखवायचं पाहिजे आपल्याला? ए भाऊ काय रे तुझ्या अंगात वळवळ आहे? सारखं तुम्ही ब्लॉग पहा बरं. सारखं पर का हातात काही दिसलं का दिवसात ते ठोकत राहतो, काही ना काही करतच राहतो. चंचल नाही म्हणत, माकड चाळे जास्त आहे. अंगात माकड जाळे आहेत. चंचल नाही म्हणते यार. बरं ठीक आहे. तर झाली का रूम टूर बाहेर? हा सुंदर दिसतंय, भारी दिसतंय. डल वाटत असेल थोडंसं पण याच्यावरती प्लास्टिक आहे. हा हा ते काढल्यानंतर आहे ना याच्यावरती ना प्लास्टिक आहे असं काढलं जाणार आहे. ते पूर्ण काम झाल्यानंतर काढणार. मग त्याच्यानंतर एक ग्लॉसी दिसेल थोडंसं असं चमकेल. झाला का मग काढणार आहे, कारण हा कलर नाही लग्न झाल्यावर, कारण लहान मुलं बाळ येणार आहेत पाहुणे रावळे. सुनील दादांनी आपल्यालाच वरती येऊन दिलं पाहिजे. लहान मुलं बालं तर लांब हँडल्स क्यूट आहे. तुला काय म्हणायचं याची रूम झाल्यानंतर आपल्याला इथे येऊन देणार नाही? आपले पाय वाजले का लगेच दरवाजा लावून घेते. ब्रो हे हँडल क्यूट आहे. सगळं क्यूट आहे. 500 रुपयाचा हँडल क्यूट नाही राहणार, मग काय क्यूटचा बाप राहील. चला तर अशा तऱ्हेने सुनीलची रूम टूर झालेली आहे आणि तुम्हाला आवडली असेल असं मी आशा करतो. पाहिलं आपली रूम वगैरे दाखवायचं काही? आपली रूम दाखवायची. आता तुम्हाला आम्ही आमची रूम दाखवतो. दाखवण्यासारखी तर तिची परिस्थिती राहिलेली नाही पण तरी दाखवून देतो. चला हे बघा, एंटर झाल्या झाल्या तुम्हाला दिसेल सगळीकडं पसारा पसारा पसारा. हे बघा आमच्या बेडची काय अवस्था झालेली आहे. रात्री आम्हाला खाली झोपावं लागलं होतं कारण ह्या बेडवरती इतकं सगळं सामान पडलेलं आहे. सगळं आमच्या रूमचा पसारा बाहेर काढून ठेवलेला आहे कारण इथं आम्हाला वरती हे बनवायचं होतं माळा. तर हे राहिलं होतं आमचं बनवायचं. ते हे वरचं बॉक्स आम्ही बनवून घेतला. त्याच्यानंतर आमचे जे कपाट होते, ह्या कपाटमध्ये काय झालं होतं, खूप मोठे मोठे कंपार्टमेंट ठेवले होते. त्याच्यामुळं सामान व्यवस्थित बसत नव्हतं. ते हे कंपार्टमेंट ॲड केलेत आम्ही काही. त्यामुळे जे कपाटातलं याच्यामध्ये पाल गेली. येडे मला मी किती डसकलो. तुमच्यापाशी ये ग बाई बाहेर गेली. माझ्या ड्रेसमध्ये जाऊ दे बघू तिला काढू नंतर. त्याच्यानंतर माझ्या कपाटमध्ये पाल गेली. त्याच्यानंतर इथं 2-3 कंपार्टमेंट ॲड करून दिले म्हणजे जास्त सामान आणखी व्यवस्थित बसेल. तर ही अशी आमची रूम आहे. हा नको लावू आता. उघडून द्या. उघडून
हे बघा, हे आमच्या रूमचा लाईट बघा कुठे ठेवलाय. त्यासाठी हा दरवाजा उघडावा लागेल. ॲक्च्युली त्याला शिफ्ट करायचं तिकडं, लाईट फिटिंग होणार आहे. थोडी थांबणार. त्याच्यानंतर इथं खाली ना ड्रॉवर वगैरे येणार आहे, जे मी तुम्हाला दाखवलं बेडवरती ठेवलेले होते. तर अशा तऱ्हेने ही रूम होणार आहे. ठीक आहे. टूर फायनल तुम्हाला मी जेव्हा बनवून 4-5 दिवसानंतर देईल, कारण की अजून हिचं कलर वगैरे बाकी आहे. काम पण बाकी आहे आणि हे सामान पण मध्ये ठेवायचं बाकी आहे. जेव्हा हे बल्ब होईल, फिटिंग होईल, तेव्हा हे सामान पैकी काही सामान इकडे जाईल आणि काही सामान शेजारच्या रूम मध्ये जाईल. चालेल खाली. ड्रामा, नुसता ड्रामा. इन्होंने मेरी तारीफ कर दी. त्याने तुझी जास्त स्तुती केली म्हणून तुला रडू आलं. डोळ्यात पाणी आलं. आता एकदा तुम्हाला आहे ना घराचा कलर वगैरे दाखवतो आणि एक खाली रूम बनवली ती दाखवतो, म्हणजे ह्या घराची पूर्ण एक टूरच होऊन जाईल. ठीक आहे. आजोबांचं बघा काय काम चाललंय. इथं लसूण आणून दिलाय मम्मीनं, त्याच्या जोड्या बांधून ठेवताय. काल उपटून आणला ना तिथून लसूण. हा, तिथं लसूण लावलं होतं ना आपलं. बाबाला आज दिवसभराचं काम होऊन गेलं. तर हा असा आहे आमचा घराचा कलर. सध्या कलर पण देऊन टाकलाय आम्ही. ऑरेंज आणि येल्लोइश कलर आहे थोडासा, त्यांचं कॉम्बिनेशन बनवलंय. तर मस्त दिसतंय घर. आता हे 3 पिलरमुळं थोडंसं वेगळं वाटत होतं, पण आता मस्त दिसायला लागले. आणि ह्या साईडने तर एकदम सुंदर दिसायला लागले घर. आता ही समोरचे 2 झाड आहेत ना, हे आम्हाला काढायचा विचार चाललाय, कारण घरापुढे ना एकदमच ते असं होऊन गेलंय आणि मोठं होत चाललंय. त्यांना ऑप्शनल झाड आम्ही इकडे लावले. हा, इकडे झाडं लावून दिलेत आम्ही. मग हे 2 झाडं आम्ही कट करणार आहे, पारिजातक आणि कडीपत्त्याचं. मोठे झाडं घरापुढे एकदम चांगलं नाही वाटत ना. चला छोटी रूम दाखवतो तुम्हाला. माताजी काय चाललंय माताजी तुमचं? आमचं ब्लॉग बनवायचं काम चाललंय. तर इथे आहे आमचं एक स्टोरेज रूम. तर ह्या स्टोरेज रूमचं काय आहे सीन ते पायल तुम्हाला सांगेल. त्याचा कलर भारी आहे ना पायल, ऑरेंज मस्त दिसतंय. आणि इथं आमचं इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान पण आणून ठेवलंय. दरवाजे पण आहेत. हा दरवाजा हा या रूमचा आहे आणि हा वरच्या बाथरूमचं. आणि इथं आमचं सगळं स्टोरेजचं जे एक्स्ट्राचं सामान पडलेलं असायचं, त्या घरामध्ये जे सामान होतं ना ते इकडं टाक. इकडं शिफ्ट केलंय काल. याच्यामध्ये ब्लॉगमध्ये बघितलं असं. याच्यामध्ये आमच्या शेंगा सुंगा सुंगाला मराठी शब्द तुला माहित नाही मराठी भाषेत कसं खाली पिली किंवा कोणी लावलाय बसा. भलतं सलतं असे मराठी भाषेत आपण ते मागं लावतो ना शब्द, त्याला काहीतरी म्हणतात. आपलं बोली भाषेचा प्रकार आहे ना तो. म्हणूनच शेंगा सुंगा, भाकर विकर, कालवण फिलवण असं. काय चालू आहे मग मम्मी? हा मम्मीच्या लग्नाचा आरसा आहे बरं का, म्हणून एवढं मकडू बघते त्याच्यामध्ये. हा, हे बघा, भाऊसाहेब विठोबा पवार हिंगणी यांच्याकडूनची सौका मंदाकिनी हिज कन्यादान. मम्मीचं लग्न काय झालंय 1/12/93 ला लग्न झालंय. आजोबांनी घेतलेलं आहे म्हणून ते एवढं मकडू बाते त्याच्यामध्ये. अजूनही पाहिजे तसंच ठीकठाक. मधून तर लय चांगलं आहे. मधून एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये सगळं मम्मीचं सामान. स्टोरेज सामान. किती वर्ष झाले? 30 वर्ष होऊन गेले. 30-35 वर्ष, 30-31 वर्ष झाले. तर मस्त असं आमचं हे कपाट वगैरे झालेलं आहे. आता इथं खिडकी बसवायची बाकी आहे आणि दरवाजा बसवायचा बाकी. तर चला, हा मराठी ब्लॉग आपण इथंच संपूया आणि भेटूया पुढच्या मराठी ब्लॉग मध्ये. कधी टाकेल पायल मला माहित नाही. आता हे पायलचं काम आहे मराठी ब्लॉग किती टाकायचे आणि कसं करायचं. मी तिला आठवण करून देतो, सॉरी आज काढ मराठी ब्लॉग, आज कर. पण मग जेव्हा पायलला इच्छा होईल तेव्हा ब्लॉग येत राहतील. पण मला वाटतं फ्रिक्वेंटली मराठी ब्लॉग यायला पाहिजे, कारण आमचे मराठी ऑडियन्सनी पण, म्हणजे मराठी लोकांना पण आमच्या ब्लॉग्स दिसायला पाहिजे असं मला वाटतं. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. हे बाई इकडे बघ ना, माहिती ना तुला. बाय बाय. Bye bye. But if I lay down and I play dead